हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी काठापदर आणि पैठणी ऑर्गेन्झा अशा काठाच्या साड्यांची ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. म्हणजे जे की ते आपण पॅच करून कापडाची पॅच असे म्हणतो, ती आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज शिवणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ह्या ठिकाणी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. तर ह्या ठिकाणी लांबी, उंची, शोल्डरची उंची, गोलाई सर्व ह्या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार ह्या ठिकाणी घेऊ शकतात. तर ह्या ठिकाणी ब्लाऊजची उंची 14.5 आहे. त्यात ॲड करून 1 इंच ॲड केलेला आहे. आता ह्या ठिकाणी शोल्डर हा 5.5 इंचाचा ठेवलेला आहे. 36 म्हणजे 36चा चौथा भाग 9 आणि 2 इंच मार्जिन. ह्या ठिकाणी 2.5 इंचावरती गळ्यावरती मार्किंग करून घेत आहे. तर ह्या ठिकाणी 2.5 इंचावरती गळ्यावरती मार्किंग केल्यानंतर गळ्याची लांबी ह्या ठिकाणी मी घेत आहे. तर सर्वसाधारण गळ्याची लांबी ह्या ठिकाणी 10.5 इंच आहे. तर हे अशा पद्धतीने 3 इंचापर्यंत मार्किंग करून आता वरच्या मार्किंगला खालची मार्किंग जॉईन करून घेत आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी खालची मार्किंग आणि वरची मार्किंग जॉईन करून घेतलेली आहे. तर आता ह्या ठिकाणी मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने गळ्याला आकार देत आहे. सर्वात आधी मी मधल्या गळ्यावरती आकार देऊन घेत आहे. मधल्या गळ्याचा आकार मी असा पंचकोनीमध्ये राऊंड असा शेपमध्ये ठेवलेला आहे. सरळ असा पंचकोनी केलेला नाही, तर राऊंड पंचकोनी तयार केलेला आहे. आता ह्या ठिकाणी मी कट करून घेत आहे. कट केल्यानंतर हे आता पुढली स्टेप मी या ठिकाणी करणार आहे. तर मी अस्तरवरती गळा कट केलेला आहे आणि हा ब्लाऊजचा जो काठ होता तो मी बाजूला काढून व्यवस्थित असा अस्तरच्या आकारचा ब्लाऊजचा पॅटर्न तयार केलेला आहे. आता ह्या ठिकाणी मी गळ्यावरती शिलाई घालून घेणार आहे. तर मी ह्या ठिकाणी गळ्यावरती शिलाई घालून घेतलेली आहे. तर आता जो आपण अस्तरचा पॅच तयार केलेला होता, म्हणजे गळा कट केलेला होता, त्याच्यामधला अस्तरचा जो गळ्याचा भाग होता तो आता मी ह्या ठिकाणी पेपरवरती कट करून घेत आहे. तुमच्याकडे कॅनव्हास पेपर असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपरचा यूज करू शकतात. पण माझ्याकडं एमर्जन्सी आली होती आणि कॅनव्हास पेपर नव्हता, तर मी ह्या ठिकाणी कागदाचा वापर करून ह्या ठिकाणी डिझाईन तयार करून घेत आहे. कॅनव्हास पेपर वापरल्यानंतर ही डिझाईन खूप छान तयार होते. शक्यतो तुम्ही कॅनव्हास पेपरचा वापर करा. तर जसा आकार दिलेला होता तसा आकार ड्रॉ केला आणि नंतर बाहेरच्या साईडला असा डिझाईनमध्ये आकार ड्रॉ केलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. जसा ड्रॉ केला आहे तसा मी आता ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. ह्या ठिकाणी मी कुठल्याच ठिकाणी कोणताच भाग वाढवलेला नाही. जसाचा तसा मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने जसाच तसा कट केलेला आहे. हा मधला गळा झालेला आहे. तर आता मी जो पॅचचा होता, आता ही आपली जी काठ मी ह्या ठिकाणी घेतलेली होती ती आता मी जॉईन करण्याचा प्रयत्न करत आहे. कशा पद्धतीने लावता येईल हे ह्या ठिकाणी डिस्कस करत आहे, म्हणजे लावून पाहत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. तर मी ह्या ठिकाणी उभ्या पद्धतीने ह्या ठिकाणी काठ जॉईन करून घेत आहे. आडव्या पद्धतीने पुरणार नाही म्हणून उभ्या पद्धतीने असे एका काठामध्ये 3 भाग कट करून घेतलेले आहे, जे की तुमच्या ब्लाऊजच्या डिझाईनला पॅचला पुरेल अशा पद्धतीने तुम्ही ह्या ठिकाणी कट करून घ्या. तर हे आता मी जो मध्ये छोटा भाग तयार केलेला आहे तो कशा पद्धतीने लावून घेत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. जो छोटा भाग होता तो खालच्या साईडला घेतला आहे आणि वर जो मोठा भाग आहे, म्हणजे जॉईन करते वेळेस तुम्ही तुमच्या डिझाईननुसार त्या ठिकाणी जॉईन करून घेऊ शकतात. तर आता मी या ठिकाणी काठाचे भाग एकत्रित असे जॉईन करून घेत आहे. हे अशा पद्धतीने जॉईन करून त्या ठिकाणी डबल टिप मारून घेत आहे. तर ह्या ठिकाणी आता मी हा काठ जॉईन केलेला आहे आणि ह्या ठिकाणी पुरेल अशा पद्धतीने ही काठ. तर मी जो मधला गळा होता त्या ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा तो मधला गळा सुद्धा या ठिकाणी मी कट करून घेत आहे. जो जसा होता तसा मी ह्या ठिकाणी कट केलेला आहे. आता हा गळा मी ह्या ठिकाणी लावून घेत आहे ब्लाऊजवरती. तर ह्या ठिकाणी लावून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी ही मधला गळा आकार लावून घेत आहे. आता पॅच लावत असताना
कॅनव्हास पेपर लावत असताना उलट्या साईडने लावून घ्यायचा, कारण की तो आतमध्ये जाईल. तर त्या ठिकाणी कॅनव्हास पेपरऐवजी मी कागदाचा वापर केलेला आहे, तर तो आतमधून लावून घेऊन ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे कडेच्या साईडने. तर जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने ह्या ठिकाणी कडेच्या साईडने शिलाई घालून घेत आहे. कागदावरती मी जशी डिझाईन ड्रॉ केलेली होती त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पॅच तयार केलेल्या पॅचवरती शिलाई घालून घेत आहे. तर ह्या ठिकाणी आपली शिलाई घालून झाल्यानंतर मी जो कडेचा एक्स्ट्रा भाग होता तो सुद्धा ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. तर जो कडेचा एक्स्ट्रा भाग होता तो ह्या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे. आता ही डिझाईन तुम्ही पाहू शकता, खूप छान दिसत आहे. तर ह्या ठिकाणी थोडंसं ब्लाऊजचा कापड आला होता आणि जो आपण कट केलेला पॅचचा भाग होता तो ह्या ठिकाणी जॉईन करून ह्या ठिकाणी मी जॉईन करत आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं कापड राहत असेल किंवा डिझाईनला कम पडत असेल तर अशा पद्धतीने नंतरनं जॉईन करू शकतात. तर आता आपण ह्या ठिकाणी व्यवस्थित असा ब्लाऊजवरती जो आपण ड्रॉ केलेला होता गळा, त्या गळ्यावरती असा ठेवून घ्यायचा आणि त्या ठिकाणी स्टिच करून घेणार आहोत. त्याआधी व्यवस्थित असा हा पॅच आपण ह्या ठिकाणी ठेवून सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे. सेफ्टी पिन नसेल तर तुम्ही सुईने टाका घालू शकतात किंवा जागी जागी टाचणी या लेसला आलेली तुम्ही नीड्स तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकतात. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित हा भाग ठेवून घेतलेला आहे आणि आता ह्या ठिकाणी ह्या पॅचवरती मी शिलाई घालून घेणार आहे. तर आता मी उलट्या साईडने ही पॅच जशा लावलेली होती तशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी शिलाई घालून घेत आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात पॅचवरती जो कॅनव्हास पेपर म्हणून आपण पेपर यूज केलं होतं तो वरच्या साईडला ठेवला आहे आणि जो कापड होता म्हणजे पॅच तयार केलेला कापड होता तो आतल्या साईडला ठेवला आहे. आता पलटी मारल्यानंतर तो वरच्या साईडला येईल आणि हा कॅनव्हास पेपर आतच्या साईडला जाईल, म्हणून अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जॉईन करायचा आणि ठेवायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. तर अशा पद्धतीने गळ्यावरती मी ही शिलाई घालून घेत आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर शिलाई घालून झाल्यानंतर आता आपण ह्या जे सेफ्टी पिन लावलेल्या होत्या, सेफ्टी पिन म्हणून टाचण्या लावलेल्या होत्या, आता त्या टाचण्या काढून ह्याला मी पलटी मारून घेणार आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पलटी मारून घेणार आहोत. तर पलटी मारण्याआधी असं बारीक बारीक कट्स मारून घ्यायच्या. अशा कट्स मारल्यामुळे जसं पॅच मधला जो आतमध्ये जो एक्स्ट्रा कापड असतं तो व्यवस्थित फोल्ड होतो आणि पॅच व्यवस्थित तयार होते. तर आता मी ह्या ठिकाणी पेपर हा काढून घेत आहे, कारण की वॉश केल्यानंतर पेपरचा गोळा होण्याची शक्यता असते, म्हणून पेपर आधीच काढून घ्यायचा. आणि आता ह्या ठिकाणी डबल टेप म्हणजे डबल शिलाई घालून घ्यायची. तर मी ह्या ठिकाणी पॅच असा थोडा थोडा करत ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे, डापटीप शिलाई घालून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी थोडं थोडं वरच्या साईडला करत आहे आणि जो कागद लावलेला होता तो कागद मी काढून त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात. कोणावरती आल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं बोटाने आणि अशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी बोटाने प्रेस करत करत ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. आता राहिला प्रश्न, तर जो कडेला सुद्धा डिझाईन होती तो सुद्धा आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचा हाताने आणि प्रेस करून झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायचा. खालच्या साईडला थोडासा आकार चेंज झालेला होता, पॅच मी कट केलेला नव्हता, तर आता मी या ठिकाणी व्यवस्थित असा आकार देत आहे. थोडंसं खालीवरी वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कट करू शकतात, काही हरकत नाही. आता मी ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहे कडेच्या भागावरती. तर ह्या ठिकाणी मी कडेच्या भागावरती शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे. जसा आकार दिलेला होता तशाच पद्धतीने मी ह्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिलाई घालून झालेली आहे आपली. तर शिलाई घालून झाल्यानंतर मी कडेने लेस लावून घेत आहे. लेस तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. तर ह्या ठिकाणी मी साखळीची लेस लावून घेत आहे. साखळी लेस खूप छान दिसते, कोणत्याही ब्लाऊजवरती कोणत्याही डिझाईनवरती अतिशय सुंदर अशी ही साखळीची लेस दिसेल. तर मी या ठिकाणी साखळीची लेस लावून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी व्यवस्थित अशी मी साखळीची लेस डिझाईनवरती लावून घेत आहे आणि फोल्ड करत करत आकार देत देत या ठिकाणी ह्या लेसला लावून घेत आहे. तर ह्या ठिकाणी मी लेस लावून घेत आहे थोडीशी
तर लेस लावून झाल्यानंतर तुम्ही ह्या लेसवरती डबल शिलाई घालून घ्यायची कडेने, कारण की आपली लेस अशी जाडसर असते, म्हणून त्या ठिकाणी डबल शिलाई घालणे अत्यंत आवश्यक असते. डबल शिलाई म्हणजे लेसवरती दोन्ही साईडने शिलाई घालायची असते. एक साईडला शिलाई घातली तर लेवल्यानंतर लेस उचलण्याची शक्यता असते, म्हणून त्यावरती डबल शिलाई घालून घ्यायची. दोन्ही साईडला मी डाच घालून घेत आहे. तर ह्या ठिकाणी 4-4 इंचाची मी डाच घालून घेत आहे. तर ही डाच घालून झाल्यानंतर कडेने सुद्धा मी ह्या ठिकाणी एक शिलाई घालून घेत आहे, कारण की जॉईन करते वेळेस थोडंसं अस्तर आणि ब्लाऊज वेगवेगळे होऊ शकतात, म्हणून ह्या ठिकाणी कडेने शिलाई घालणे अत्यंत गरजेचे असते. ह्या ठिकाणी मी कडेने शिलाई घालून घेत आहे. तर आता आपण ह्या ठिकाणी दोरीसुद्धा लावून घेणार आहोत. तर ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती अपडेट राहा व मी सांगितलेले